नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या 5 कारणांमुळे महाराष्ट्रातील बीएमएस कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 100% या ठिकाणी काय जाणार, कमी जाणार। काय कारणे असणार आहे सगळं काही सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी मला कमेंट करा। मी नक्कीच सांगेल तुमचं कोणत्या कोर्ससाठी या ठिकाणी नंबर लागू शकतो। व त्यासोबतच जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमच्याकडून या ठिकाणी काय होणार नाही, मिस होणार नाही। आणि दररोज आपण लाईव्ह येत असतो मित्रांनो, आणि त्या लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो। तर या लाईव्हचं जे अपडेट आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येतं, तर पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यासोबतच जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर कुठे लागू शकतो, किंवा आमच्याकडून जर काउन्सिलिंग करायची असेल किंवा आमच्या ऑफिसला जर या ठिकाणी व्हिजिट करायचं असेल, तर तुमच्या समोर एक लाईन स्क्रोल होते बघा, त्यामध्ये आपला ऑफिसचा ऍड्रेस आणि आपल्या या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दोन्ही दिलेले आहे। तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करू शकता, तुमचे काही डाऊट आहे ते सुद्धा व्हॉट्सअपला विचारू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण 2026 मध्ये कोणते ते 5 कारणे ज्यामुळे बीएमएसचा कट ऑफ काय होणार, 100% या ठिकाणी काय होणार, कमी होणार। ओके, तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्याकडे जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमची फीस आहे बघा ऑनलाईनची 3999। 3999 जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करताय तर तुम्हाला यामध्ये काय मिळणार, सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांना पडणारा प्रश्न, तर सर्वात पहिले तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स केली जाईल बघा। ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करणार त्यावेळेस पर्सनलाइज गायडन्स केले जाईल का तुमच्या स्कोरवरती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणता कॉलेज भेटू शकतो, कोणता कोर्स भेटू शकतो, एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस म्हणा, या सगळ्यांसाठी काय केलं जाईल, तुम्हाला पर्सनलाइज या ठिकाणी पर्सनल लेवलवरती गाईड केलं जाईल। त्यानंतर सीट अलॉटमेंटचा सपोर्ट असेल बघा, तुमचं स्कोर ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोट्यातून अलॉटमेंट होऊ शकते, ऑल इंडिया कोट्यातून होऊ शकते का स्टेट कोटामधून होऊ शकते, हे सविस्तरपणे या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलं जाईल आणि तुम्हाला सीट अलॉटमेंट करून दिली जाईल। त्यानंतर कॉलेज अँड कोर्स सिलेक्शन असणार बघा। ओके, कोणतं कॉलेज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटू शकतो, कोणत्या सिटीमध्ये भेटू शकतो, कोणतं बेस्ट कॉलेज या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतो। त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन असणार बघा, तुमचे सगळे प्रश्नांच्या ठिकाणी काय केले जाणार, उत्तर दिले जाणार। त्यासोबतच मित्रांनो डॉक्युमेंट चेकलिस्ट सपोर्ट असणार, प्रायोरिटीवरती तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे। पूर्ण डिटेल काउन्सिलिंग असणार बघा, आणि त्यानंतर आपली कॉलेज लिस्ट दिली जाणार बघा तुम्हाला तुमच्या मार्क आणि रँकच्या बेसिसवर। मग आपली लिस्ट कशी असते विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो। ओके, आपण जी लिस्ट बनवून देतो ती कशी बनवून देतो थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो। तर यामध्ये 1 मिनिट आपली लिस्ट ओपन होते बघा। आता आपली लिस्ट या ठिकाणी ओपन झालेली मित्रांनो, 1 मिनिट द्या मला परत। बघा या प्रकारे काय असते, आपली लिस्ट असते बघा, बीएमएस ची लास्ट इयरची लिस्ट आहे बघा ही। तर या लिस्ट मध्ये बघा तुम्ही बघू शकता आर ए पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई, त्यानंतर बघा राष्ट्रीय शिक्षण मंडळ तिलक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे। तर मग यामध्ये कट ऑफ कसं असतं बघा, 494, 474, 472, 469, 469, 465, 465, म्हणजे जसं आपण वरून खाली जातोय मित्रांनो या ठिकाणी काय होतं, तुमचा स्कोर कमी कमी होत जातोय। म्हणजे जर तुम्ही एखाद्या आंधळ्या व्यक्तीला जरी आणलं त्याला ही लिस्ट जर या ठिकाणी फक्त स्कोर सांगितले तर तो म्हणेल तुम्हाला कसं प्रिफरन्सेस द्यायचंय, एवढी परफेक्ट आपली लिस्ट असते मित्रांनो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुमच्या स्कोरवरती कोणतं कॉलेज भेटू शकतं सगळ्या लिस्टमध्ये तुम्हाला दिलं जाणार। ओके, सगळ्या लिस्टमधून तुम्हाला कळणार, आणि एवढी परफेक्ट लिस्ट जे मित्रांनो तुम्हाला आपण ह्या प्लॅन मध्ये बनवून देणार। ओके, तुमच्या मार्क आणि रँकच्या बेसिसवरती। त्यानंतर बघा रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार बघा, पहिल्या राऊंडचं किती कट ऑफ जातोय, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं जाईल। त्यासोबतच मित्रांनो ही जी लिस्ट आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तरी फक्त कट ऑफ लिस्ट ओपन या मेल कॅन्डिडेट साठी। ओके, आता वुमन साठी वेगळी असते आणि फक्त ओपन या कॅटेगरीसाठी, तर मग ओबीसी साठी वेगळी असेल, एससी साठी वेगळी असेल, एसटी साठी वेगळी असेल। या प्रकारे काय करून देणार आपण, तुमची डिटेल या ठिकाणी काउन्सिलिंग करून देणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पेशल गायडन्स असणार लो मार्क कॅन्डिडेट साठी, आणि लाईव्ह काउन्सिलिंग थेट तुमचे सेशन या ठिकाणी कंडक्ट केले जातील। प्लॅनची फीस आहे 3999। जर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राचं नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय आणि नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय। जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला जॉईन करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते, तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होत आहे बघा, त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा, व्हॉट्सअपला मेसेज करायचा, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। बरं सर, आम्हाला तुमच्याकडून फॉर्म पण भरून घ्यायचे, सगळंच प्रोसेस आम्हाला तुमच्याकडून करून घ्यायची, आम्हाला काहीच नाही करायचं। मग जर सगळं तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायचंय तर मग तुम्ही डायरेक्ट 7000चा प्लॅन जॉईन करू शकता। 7000च्या प्लॅन मध्ये फक्त तुम्हाला एक थिंग करायची, जस्ट डू वन थिंग, डॉक्युमेंट शेअर करायचे आणि डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं, म्हणजे बाकी सगळी प्रोसेस करून देणार नेक्स्ट स्टेप अकॅडमीची टीम करून देणार। आता यामध्ये काय काय असतात
बघा कम्प्लीट A to Z प्रोसेस असणार बघा तुमची. फॉर्म फिलिंग म्हणा, चॉईस फिलिंग म्हणा, सीट अलॉटमेंट सपोर्ट म्हणा, ऍडमिशन पण आम्हीच करून देऊ. 100% गायडेड ऍडमिशन प्रोसेस असणार बघा. तुम्हाला काहीच टेन्शन नको, सर्व काही आम्ही हँडल करतो. पर्सनलाइज कॉलेज लिस्ट असणार आहे बघा तुमच्या मार्क्स, रँक आणि बजेटच्या बेसिसवर. स्मार्ट चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असणार आहे बघा. लो मार्क कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्पेशल गायडन्स दिले जाणार आहे बघा. त्यानंतर डॉक्युमेंटचा सपोर्ट असणार आहे, डायरेक्ट ऍडमिशन असिस्टंट असणार आहे, लाईव्ह काउन्सिलिंग सेशन तुमच्यासाठी घेतले जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप आणि कॉलिंगचा काय मिळणार आहे, आपल्याकडून सपोर्ट मिळणार आहे मित्रांनो. त्यासोबतच जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटाची जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. दोघांची सगळी प्रोसेस स्टेट कोटासाठी आणि ऑल इंडिया कोटासाठी तुम्ही फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग सर्व काही आम्ही करून देऊ. तुम्हाला काहीच नाही करायचा. तर हा प्लॅन 10,000 रुपयाचा आहे. जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. खूप लिमिटेड सीट आहे या प्लॅनसाठी. ओके. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी असे ज्यांना काय करायचंय, कमी स्कोर आले पण एमबीबीएसच करायचं. जर तुम्ही एमबीबीएस अब्रॉड साठी जर तुम्हाला माहिती हवी असेल, ऍडमिशन घ्यायचं असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्याच्यात 999 फीस पेड करायची. त्यानंतर मी एमबीबीएस अब्रॉड साठी तुम्हाला काय करेल, मार्गदर्शन करेल. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी असे ज्यांना अदर दुसऱ्या राज्यामध्ये जायचंय, एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस म्हणा, या असंख्य कोर्सेससाठी काय घ्यायचं, त्यांना बाहेरच्या राज्यात ऍडमिशन घ्यायचंय. जर तुम्हाला बाहेरच्या राज्यासाठी जर मार्गदर्शन हवे असेल, सर कॉलेज कसं आहे, फीस कशी आहे, हॉस्टेल आहे का, मेस आहे का, सगळं सविस्तरपणे जर ते जाणून घ्यायचं असेल तर 999 फीस घेईल. त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, जॉईन करायचंय. जॉईन केल्यानंतर सविस्तरपणे तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. सर आम्हाला यावर्षी ना काउन्सिलिंगच नाही करायची, तर मग तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून जर असाल तर तुम्ही अशी गॅरंटेड बॅच जॉईन करू शकता. बघा आमचा क्लास आहे बघा, डॉक्टर्स पाटील्स बायोलॉजी क्लासेस. सर स्वतः एमबीबीएस एमडी व त्यासोबतच SSNK मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. जर तुम्ही आमच्याकडे बायोसाठी या ठिकाणी जॉईन करताय तर आमची रिपीटरची फीस असणार आहे 30,000 रुपये. आणि या 30,000 रुपयामध्ये तुम्हाला नीटच्या स्कोरमध्ये आम्ही 330 प्लस काय घेऊन देणार, स्कोर घेऊन येणार. जर तुमचा स्कोर नाही आला मित्रांनो तर तुम्हाला जी तुम्ही फीस भरताय 30,000 रुपये ती पूर्ण काय होणार, या ठिकाणी रिफंड होणार. ओके. तर तुम्ही अशी गॅरंटेड बॅच सुद्धा जॉईन करू शकता. गॅरंटेड बॅच जर जॉईन नाही करायचं असेल तर काउन्सिलिंग जॉईन करा. काउन्सिलिंग नाही जॉईन करायचं असेल तर गॅरंटेड बॅच जॉईन करा. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता कोणते ते 5 कारण ज्यामुळे बीएमएस चा कट ऑफ काय जाऊ शकतो, या ठिकाणी 100% कमी जाऊ शकतो, तर सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. सर्वात पहिले विद्यार्थ्यांना लक्ष द्या. आता इकडे मी काय बोलतोय, 2026 मध्ये बीएमएस कट ऑफ मागील वर्षाच्या तुलनेने कमी जाऊ शकतो. यामध्ये कोणते ते 5 कारण देखील मी सगळं सविस्तरपणे आता तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कट ऑफ कमी होण्याची मुख्य कारणे. ओके. ते 5 कारण कोणते, राऊंड वाईज काय इम्पॅक्ट पडतो, स्पॉट ऍडमिशन साठी संधी विद्यार्थ्यांना काय स्ट्रॅटेजी ठेवावी लागते, हे सगळ्या गोष्टी आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला जे 5 कारण सांगतो त्याचे पहिली हा आपला कारण 1 आहे बघा. आता या कारण 1 मध्ये काय दिलंय सगळं सविस्तरपणे सांगतोय तुम्हाला. तर बघा, राऊंड रूल्स आपल्याला माहित असले पाहिजे. राऊंड रूल मध्ये बदल, तिसरा आणि चौथा राऊंड आपल्याला यांचे नियम माहित असायला पाहिजे. आता काय नियम असतात सगळं काही सविस्तरपणे सांगतोय बघा. सर्वात पहिले, पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी अनेकदा पुढील राऊंड मध्ये सहभागी होत नाही. म्हणजे ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये या ठिकाणी सीट अलॉटमेंट होते ते दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये जात नाही, डायरेक्ट ऍडमिशन घेता. ओके. पहिलं कारण. ओके. तिसऱ्या राऊंड मध्ये काही विद्यार्थ्यांना नॉट इलिजिबल होतात, त्यामुळे कॉम्पिटिशन आणखी कमी होतो. बघा आता आपले सीईटी सेलचे 3 राऊंड होतात बरोबर. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. आणि काही विद्यार्थी इथे चौथ्या राऊंड मध्ये काय नसतात, काही विद्यार्थी इलिजिबल नसतात, नॉट इलिजिबल असतात. आता कसं, सीईटी सेलचे आपले 3 राऊंड होतात बघा. हे सीईटी सेलचे आपले 3 राऊंड होतात, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. आता या तिन्ही राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटली असेल आणि त्यांनी ते कॉलेज घेतले नसेल, अपग्रेडेशन साठी गेले असेल, ओके, कोणी जॉईन केलं असेल पण आतापर्यंत ऍडमिशन घेतले नसेल, मग असे जे विद्यार्थी चौथ्या राऊंड साठी इलिजिबल राहत नाही. चौथा राऊंड कोणता असतो, मग सीईटी सेल कडून स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड असतो. मग या स्ट्रे वेकेन्सी राऊंडला कोणते मुलं इलिजिबल असतात, ज्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळाली नाही असेच मुलं या राऊंडला काय असतात, इलिजिबल असतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अगोदर सीट मिळाली असेल, त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं नसेल पण जॉईन करून ठेवले असेल, दुसऱ्या राऊंडला त्यांनी अपग्रेड घेऊन भेटला असेल पण ते सॅटिस्फाय नसाल, तर मग त्यांना चौथ्या राऊंडला जाता येत नाही. म्हणून काय होतो, कट ऑफ कमी जातो. म्हणजे प्युअर या राऊंडसाठी तेच विद्यार्थी असतात, ज्यांना आतापर्यंत सीटच मिळाली नाही. म्हणून चौथ्या राऊंड मध्ये काय होतो, तुम्हाला चांगला कॉलेज मिळतो. हे बघा, चौथा राऊंड स्ट्रे वेकेन्सी राऊंड असतो. त्यामध्ये कमी रँक असलेल्या विद्यार्थ्यांना काय होतं, या ठिकाणी संधी मिळू शकते.
म्हणजे ज्यांचा कमी स्कोर आहे त्यांना काय होतं या ठिकाणी अलॉटमेंट होते. आणि यामध्ये सांगितलंय बघा, पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी अनेकदा पुढील राऊंडमध्ये सहभागी होत नाही. बरेचसे विद्यार्थी असे असतात का एमबीबीएस बीडीएस ला त्यांना पहिल्या राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होऊन जाते आणि ते बीएमए ची काउन्सिलिंगही करत नाही. तर मग या ठिकाणी काय होते, तुम्हाला एक नवीन संधी आणखी निर्माण होते. बघा आता कारण दुसरा महत्वाचं कारण आहे बघा, दरवर्षी जर या ठिकाणी विचार केला आपण तर नवीन बीएमएस चे कॉलेजेस वाढत आहे. वारंवार दरवर्षी काय येत आहे, नवीन नवीन बीएमएस चे कॉलेजेस येत आहे. तुम्ही बघा मागच्या वर्षी किती स्टे वेकन्सीचे राऊंड लांबच चालले आणि जे कॉलेजेस येतात बघा तिसऱ्या राऊंड नंतर येतात. म्हणजे तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजीने जर तुम्ही जाताय, तुम्हाला जर असं वाटत असेल मला चांगला स्कोर आहे, ओके कमी स्कोर आहे आणि त्या कमी स्कोरवर जर तुम्हाला चांगलं कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजीनी काउन्सिलिंग करावी लागणार आहे. आता काय होतंय, दरवर्षी काय होत आहे, नवीन बीएमएस चे कॉलेज वाढत आहे, त्यासोबतच मग कॉलेज वाढत आहे तर सीट पण काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. याचा इम्पॅक्ट दरवर्षी नवीन आयुष कॉलेज सुरू होत आहे. यामुळे काय होतंय, सीट पण वाढत आहे आपल्या, दरवर्षी नवीन कॉलेज पण या ठिकाणी वाढ होते. म्हणून आपला जो कट ऑफ या ठिकाणी काय होऊ शकतो, कमी जाऊ शकतो. आता बरेचसे कॉलेज असते ज्यांना अजून मागच्या वर्षी त्यांचं सगळं काम रेडी झालं होतं, ओके पण त्यांना मान्यता भेटली नव्हती. या वर्षी त्यांना मान्यता भेटेल आणि परत सीट वाढणार आणि या ठिकाणी तुमचा कट ऑफ 100% कमी होणार. हा आहे आपला कारण 2. बघा यामध्ये आणखी काय सांगितलंय, नवीन सीट कमी कॉम्पिटिशन विशेष. त्यानंतर बघा प्रायव्हेट कॉलेजमध्ये कट ऑफ खाली येऊ शकतो. कशामुळे, नवीन कॉलेज आल्यामुळे व त्यासोबत सीट वाढल्यामुळे. ओके तर सीट वाढल्या तर ऍडमिशन चान्सेस वाढतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर असेल त्यांना काय होणार या ठिकाणी, त्यांना आणखीन चान्सेस वाढणार ऍडमिशनसाठी. ओके त्यानंतर बघा कारण 3 काय सांगितले, ऑल इंडिया कोटाचा परिणाम. यामध्ये सर्वात महत्वाचा, बरेचसे विद्यार्थी असे असतात त्यांना ऑल इंडिया कोटाच माहित नसतो. बरेचसे विद्यार्थी असे असतात जे फक्त स्टेट कोट्याचीच काउन्सिलिंग करतात. म्हणजे जर तुमचा स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कोणकोणत्या काउन्सिलिंग करायला पाहिजे जर तुम्ही आमच्याकडे जॉईन करतात हे आम्ही तुम्हाला सांगू. ओके तर बघा महाराष्ट्रामध्ये समजा एखादं जर कॉलेज असेल, कॉलेजचं नाव XYZ आपण मानून घेऊ, त्या कॉलेजला जर 100 सीट असतील तरी ज्या 85% ज्या जागा आहे या स्टेट कोट्यातून भरले जातात आणि याच्या 15% सीट आहे हे ऑल इंडिया कोट्यातून भरले जातात. बीएमएस साठी AA-CCC नावाचा ऑल इंडियाचा कोटा असतो. स्टेटसाठी सीएटी सेलचा 85% स्टेट कोटा असतो. त्यासोबत सेमी गव्हर्नमेंटचा ऑल इंडिया कोटा असतो, स्टेट सीएटी सेलचा 15%. ओके सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. तर अशा 3 काउन्सिलिंग होतात. बघा यामध्ये आता काय दिले तर AIQ ऑल इंडिया कोटामध्ये फक्त काही राऊंड असतात. अनेक विद्यार्थी ऑल इंडिया कोटामध्येच काय घेतात, ऍडमिशन घेतात. त्यामुळे स्टेट काउन्सिलिंग मध्ये कॉम्पिटिशन कमी होतो. बरेचसे विद्यार्थी असे असतात का त्यांना काय होतो, ऑल इंडिया कोटामधून सीट अलॉटमेंट होऊन जाते. सीट अलॉटमेंट झाल्यानंतर त्या स्टेट कोटाच्या काउन्सिलिंग मध्ये जी त्यांना सीट भेटलेली होती ती या ठिकाणी ते घेत नाही. म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्यांना काय होतो, त्यांना फायदा होतो ज्यांचा कमी स्कोर असेल. ओके महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फायदा होतो बघा, स्टेट काउन्सिलिंग खाली जागा, स्टेट कट ऑफ खाली जाण्याची शक्यता. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामधून काय होणार या ठिकाणी सीट अलॉटमेंट होणार तर त्यांचा जो कट ऑफ आहे स्टेट कोट्याच्या जागेचं काय होणार या ठिकाणी कमी होणार. ओके त्यानंतर बघा कारण 4 नीट 2026 पेपर डिफिकल्टी. या ठिकाणी आपण बघूया, या वर्षी नीट पेपर मॉडरेट होता. म्हणजे जास्त अवघडही नव्हता, ओके जास्त टफही नव्हता आणि जास्त इझी नव्हता. पेपर काय होता तुमचा मॉडरेट होता. म्हणून त्यामुळे स्कोर जास्त गेले. ओके बरेचशा विद्यार्थ्यांचा चांगलं स्कोर येते कारण पेपर काय होता, मॉडरेट होता, जास्त डिफिकल्टी नव्हता आणि जास्त इझी नव्हता. तर बघा आता पण मागील वर्षीचा जर आपण या ठिकाणी डेटामध्ये मागील वर्षाच्या डेटामध्ये आपल्याला काय दिसते तर सर्वात पहिले काही कॉलेजेसचे कट ऑफ शेवटच्या राऊंड मध्ये कमी झाले होते. म्हणजे जे टॉपचे कॉलेजेस आहे बघा, गव्हर्नमेंटचे म्हणा सेमी गव्हर्नमेंटचे, तर त्यांचे कट ऑफ शेवटला काय झाले होते, कमी झालेले होते. का तर दरवर्षी मुलं काय करतात, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड पर्यंत काउन्सिलिंग करतात. बरेचसे विद्यार्थी काय करतात, ज्यांना चांगले स्कोर असतो ते काय करतात, दुसऱ्या राज्यामध्ये MBBS साठी जातात. म्हणजे ज्यांना महाराष्ट्रामध्ये BMS भेटू शकत होतं. काही विद्यार्थी डीम्ड साठी जातात. त्यानंतर काही विद्यार्थी ड्रॉप घेण्याचा विचार करतात. काही विद्यार्थी BDS ला जातात. तर मग काय होतं, यामध्ये तुमचा जो शेवटचा राऊंड असतो त्यामध्ये खूप कट ऑफ कमी जातो. आणि मग ही संधी कोणासाठी असते, ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठंच अलॉटमेंट झालेली नाहीये ते विद्यार्थ्यांना काय असते, या राऊंडसाठी संधी असते. आणि जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झालेली असेल आणि तुम्ही जर कॉलेज जॉईन जरी केला असेल आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तरी तुम्ही 4थ्या राऊंडला जाऊ शकत नाही. तुम्ही काय होता, काउन्सिलिंग या प्रक्रियेमधून बाद होतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे 2026 मध्ये लेटर राऊंड म्हणजे जे शेवटचे राऊंड असणार आहे त्याचा कट ऑफ काय जाणार, कमी जाण्याची शक्यता राहू शकते. यासाठी तुमचा आणखीन हा 4था कारण आहे बघा. ओके तर तुम्हाला काय असायला पाहिजे, प्रॉपर मार्गदर्शन भेटायला पाहिजे. जर तुमचं कमी स्कोर असेल तर तुम्हाला काय होणार, 100% या ठिकाणी अलॉटमेंट होणार.
त्यासोबत कारण 5 बघूया विद्यार्थी मित्रांनो. स्पॉट ऍडमिशन राऊंड, कॉलेज लेवलला राऊंड होतात, ईमेल थ्रू अप्लाय करावे लागते. दरवर्षी स्पॉट राऊंड कंडक्ट केले जातात. तर स्पॉट राऊंड मध्ये काय होऊ शकतो तुम्हाला, जर तुम्ही स्टे वेकेन्सी स्पॉट राऊंड पर्यंत जर एलिजिबल राहताय, बरेचसे विद्यार्थी काय करतात, सर पहिल्या राऊंडला बीएमएस नाही भेटलं, दुसऱ्याला नाही भेटलं, तिसऱ्याला बीएचएमएसच्या चॉईसेस भरून टाकला, गेलं काउन्सिलिंग मधूनच बाहेर पडून गेले ते. म्हणजे जर त्यासाठी तुम्हाला जर बीएमएस करायचं तर बीएमएस. बरं, असे विद्यार्थी असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज भेटत नाही बीएमएसचं, ते बीएचएमएसचं नाव ऍड करतात, बीएचएमएस साठी सुद्धा ऍडमिशन घेत नाही, मग पुढील प्रोसेस मधून बाद होता, कारण त्यांना जे राऊंडचे नियम आहे तेच माहित नसतात. तर यासाठी आपल्याकडे जर तुम्ही जॉईन करता तर आपण तुम्हाला प्रॉपरली जे आपले जे राऊंड आहे त्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी नियम सांगणारे विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा स्पॉट ऍडमिशन राऊंड, 4ही राऊंड पूर्ण झाल्यानंतर स्पॉट राऊंड कंडक्ट करण्यात येतो. म्हणजे सीईटी सेलचे आपले 3 राऊंड होता, त्यानंतर स्टे वेकेन्सीचा आपला 4था राऊंड होतो, आणि जर काही सीट्स वॅकंट राहिल्या तर नवीन कॉलेजेस वगैरे आला तर हा राऊंड एक्सटेंड होतो. आणि त्यानंतर काय होतं तुमचं स्पॉट राऊंड, या ठिकाणी स्पॉट राऊंडने काय होतात, ऍडमिशन होतात. ओके, रिक्त जागांसाठी स्पॉट ऍडमिशन घेतले जातात. कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चान्सेस यामध्ये मिळू शकतो. इम्पॉर्टंट काय मग आता सर्वात इम्पॉर्टंट एक तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे. जर तुम्ही जर आमच्याकडे जॉईन करताय तर आम्ही तुम्हाला सगळी माहिती प्रॉपरपणे देणार आहे. व त्यासोबतच बघा आणखी आता तुम्ही काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर स्मार्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला या ठिकाणी असायला पाहिजे. प्रिफरन्स लिस्ट योग्य भरा. प्रिफरन्स लिस्ट मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे असायला पाहिजे, त्या लिस्ट मधून लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतो. 494, 472, 472, 469, 469, शेवटच्या राऊंडला किती कट ऑफ गेले दाखवतोय तुम्हाला. शेवटपर्यंत जर तुम्ही आमची लिस्ट मध्ये आले मित्रांनो, तर बघा 307 पर अलॉटमेंट झालेली आहे. कॉलेज आहे बघा CS आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गोंदियाचा कॉलेज आहे बघा. PG मेडिकल कॉलेज नंदुरबारचा कॉलेज 390 ते अलॉटमेंट झालेली. म्हणजे आपली एवढी भारी लिस्ट असते का तुम्हाला तुमच्या मार्कच्या आणि रँकच्या बेसवर लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतो. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता न्यू कॉलेज ट्रॅक का, जे नवीन कॉलेज येतील त्यांना तुम्ही काय करा, त्यांना तुमच्या चॉईस मध्ये ऍड करा. काउन्सिलिंग मिस करू नका. त्यानंतर स्पॉट राऊंड अपडेट राहा. स्पॉट राऊंड साठी या ठिकाणी तयार राहा मित्रांनो. स्पॉट राऊंड अपडेट फॉलो करत राहा जे काही पोर्टलवरती येतील. आणि जर तुमच्याकडून हे शक्य होत नसेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, त्यामध्ये मी सगळे अपडेट देत असतो. त्यानंतर जर तुम्हाला यावर्षी ऍडमिशन भेटत नाहीये तर बॅकअप ऑप्शन सुद्धा रेडी ठेवा. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.